मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे रविवार। गेल्या रविवारी आपण बनवले होते अंड्याचे पकोडे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आपले आभार। आज मित्रांनो काहीतरी वेज बनवायचा विचार चाललाय आणि आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांत। तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, राग रुसवे सगळे बाजूला ठेवून येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करा। सो मित्रांनो, येऊया रेसिपीकडे। आज आपण बनवणार आहोत कॉर्न पासून बनवण्यात येणारे पकोडे आणि कॉर्न पासून बनवण्यात येणाऱ्या स्टिक्स, त्याला म्हणतात स्टिक्स फ्राय। ओके, सो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याला एक मोठं मक्याचं कणीस, त्यानंतर आपण घेतलेला आहे मॅगी मॅजिक मसाला, आपण घेतले आहेत काही टूथपिक्स, त्याच्यानंतर पेरी पेरी मसाला घेतलाय आपण, थोडं लाल तिखट टाकणार आहोत यामध्ये चवीसाठी, त्यानंतर आपण घेतलेला आहे कॉर्न पावडर आणि तांदळाचं पीठ आणि चवीपुरता मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत। तर चला आपण आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला। तर सर्वप्रथम आपण घेत आहोत एक मक्याचं कणीस आणि या कणसाला आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित कापून घेणार आहोत। दोन्ही बाजून आपण व्यवस्थित कापून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे टूथपिक आहेत त्या घेणार आहोत आणि त्याचं माप एकंदरीत आपण याच्यामध्ये काढून घ्यायचंय। ओके, आणि त्या प्रकारे आपण या कणसाला इथून मधून कापून घ्यायचं। तर हा आपण कणीस कापून घेतलेला आहे अशा प्रकारे। आता याला बरोबर मधून आपण चिरून घेणार आहोत। अशा प्रकारे त्याचे दोन भाग झालेले आहेत। सो अशा प्रकारे आपण यामध्ये टूथपिक घालून घेतलेले आहेत। सरळ असे टूथपिक घालून घेतल्याने यांचे पार्ट जे आहेत ते वेगळं करणं आपल्याला अगदी सोपं होऊ शकतं। तुम्ही बघू शकता आता मी यांचे पार्ट वेगवेगळे करत आहे। अख्खा रोचा रो पूर्ण वेगळा होणार आहे। सो हा एक रो झालेला आहे, हे बघू शकता आपण। अशा प्रकारे यांचे रो वेगळे करून घेतलेले आहेत। प्रकारे तुम्ही बघू शकता अशा स्टिक मध्ये आपण हे कॉर्न्स पूर्णपणे घेतलेले आहेत आणि बघू शकता यामध्ये। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण असेही कॉर्न सोडून घेतलेले आहेत ज्याचे आपण पकोडे सुद्धा बनवणार आहोत। सो आपण बघूया, आता सुरुवात करूया याच्या पुढच्या। आता यानंतर आपण हे एका भांड्यात घेऊन त्याला कमीत कमी 5 मिनिटं उकडवणार आहोत पाण्यामध्ये। तर आपण सुरुवात करूया आता उकडवण्यासाठी। एका पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे कॉर्न्स आपण स्टिक मध्ये रोवलेले आहेत ते टाकणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त जे लूज कॉर्न्स आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकणार आहोत। यामध्ये जे स्टिक्स आहेत ते टाकलेले आहेत, त्याशिवाय लूज कॉर्न्स जे होते ते आता उकडवायला टाकलेले आहेत। यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत जेणेकरून या पूर्ण कॉर्न्सना चांगला पिवळा कलर येऊन जाईल आणि थोडी चवही येईल, आणि ते उकळी येईपर्यंत आपण त्याला उकडवणार आहोत। एकंदरीत उकळी आलेली आहे चांगली, आणि त्यामुळे आता आपण गॅस बंद करून जे आपले कणस आहेत ती बाहेर काढून घेणार आहोत। तर आता आपण हे गाळून घेणार आहोत आणि पाणी बाहेर काढून टाकणार आहोत। आणि बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आपले जे कॉर्न्स आहेत ते शिजलेले आहेत। थोडं आपण यांना थंड होऊ देणार आहोत, थंड झालं की आपण यांना पुढच्या प्रोसेसला आपण करणार आहोत। तर आता आपण बॅटर बनवतोय। बॅटरसाठी आपण घेतलेले आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्न पावडर, आणि त्यामध्ये आपण टाकत आहोत 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर आपण आणलेला आहे स्पेशल पेरी पेरी मसाला, तो आपण यामध्ये टाकणार आहोत ज्याने या कॉर्न्सला एक वेगळी चव येईल। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मॅगी मॅजिक मसाला, जो की सहजच आपल्याला दुकानात उपलब्ध होतो।
आणि चवीपुरता मीठ आपण यात टाकणार आहोत थोडंसं. आपण ऑलरेडी थोडंसं कणसाबरोबर टाकलं होतं, पण यामध्ये पण आपण थोडं मीठ टाकणार आहोत, जेणेकरून यातून या पूर्ण बॅटरला थोडी चव येईल. आणि नंतर यामध्ये आपण पाणी टाकून हे ढवळून घेणार आहोत. पाणी टाकत आहोत आणि हे व्यवस्थित ढवळून घेणार आहोत पूर्ण. अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता. आणि आता आपण पुढची प्रोसेस सुरू करत आहोत. कॉर्न फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला एक पॅन आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होण्याची आपण वाट बघू. त्यानंतर आपलं जे हे बॅटर तयार आहे त्या बॅटरमध्ये आपण जे आपले कणसाचे आपण स्टिक्स बनवलेले आहेत ते डुबवून या तेलामध्ये आपण फ्राय करणार आहोत थोडं. तर अशा प्रकारे आपण आता याच्यामध्ये डीप आपली स्टिक करणार आहोत आणि तेलामध्ये अलगद सोडणार आहोत. आणि त्यांना व्यवस्थित डीप फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून त्या कुरकुरीत होतील. आपण यामध्ये ऑलरेडी तांदळाचं पीठ आणि कॉर्न पावडर टाकल्यामुळे याला एक क्रिस्पीपणा येणार आहे नक्कीच. आणि अशा प्रकारे आपण सगळ्या स्टिक्स ज्या आपण बनवल्या होत्या त्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता आपल्या कॉर्न्सना अगदी लाल कलर आलेला दिसतोय. आता आपण यांना बाहेर काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. अगदी छान असे लालसर कलर आलेला आहे कॉर्न्सला. जे शिल्लक राहिलेल्या स्टिक्स आहेत त्या पण आपण टाकून घेणार आहोत तेलामध्ये. त्यांनाही सेम पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत. असे व्हिडिओ बनवताना नेहमीच मला माझ्या आईची खूप मदत होत असते. दरवेळेला मला मदत करत असते असे नवनवीन, आणि त्यापासूनच मी नवीन नवीन असे व्हिडिओ बनवत असतो. आपण बनवतोय कॉर्न्सचे पकोडे. तर त्यामध्ये आपण कॉर्न्स टाकलेला आहे. त्यानंतर आपण जे बॅटर होतं ते पुन्हा थोडं घट्ट केलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर चवी येण्यासाठी सुद्धा टाकलेली आहे. आणखी कोथिंबीर आपण थोडी टाकणार आहोत. त्याच्यामध्ये बॅटर आता तयार झालेलं आहे. ज्या प्रकारे आपण भजी तळतो त्याचप्रमाणे आपण ही कॉर्नचे पकोडे पण तळणार आहोत तेलामध्ये. तेल ऑलरेडी गरम आहे. कॉर्नचे मस्त पकोडे असे तळत जातात तेलामध्ये. पकोडे थोडे लाल होईपर्यंत आपण त्यांना तेलामध्ये तळणार आहोत. त्यांना एक लालसर कलर येईल. आपण यात कोथिंबीर टाकल्यामुळे वड्यांना थोडा चांगला सुगंध येईल, त्याचबरोबर चवही सुंदर लागेल. सो मित्रांनो, फायनली आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आणि हे मित्र, आपला टेस्ट करणारा पंकज आलेला आहे. पंकज, आज आपली दुसरी रेसिपी आहे कॉर्न्स पकोडे आणि कॉर्न स्टिक फ्राय आपण बनवले. तर तू टेस्ट करून बघ आणि आम्हाला सांग की कसं झालंय आमचं ही नवीन रेसिपी. पंकज आणि पप्पा बसले आहेत बाजूला पंकजच्या. स्टिक कॉर्न तो सॉस मध्ये डीप करून फ्राय करतोय. बघूया कसे झालेत. चांगली सवय असं पंकजने सांगितलं. त्याचबरोबर आपण पकोडे सुद्धा बनवले आहेत. कॉर्न पकोडा आहे हा.
पप्पा पण आहेत आमचे. पप्पा तुम्ही पण टेस्ट करून बघा. आणि पप्पा टेस्ट करतात आहे. कॉर्न स्टिक आहे ती. ओके, त्यांनाही खूप आवडलेली आहे. सो तुम्ही बनवा तुमच्या घरी आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्या घरी बनवलेली तुमची कॉर्न स्टिक आणि कॉर्न फ्राय पकोडा कसे झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.